नंबर पण नाही पहिला झाला सर भोलेनाथ भगवान की धन्यवाद नाही केव्हा वाचले ते विजय पण कामला धरून ठेवा तुम्ही झालं ना विजय आहे थोडी मेहनत घ्यायला लागेल 4-5 दिवस फक्त 5-7 दिवस मेहनत नाही मी आता बघितलंय रोज प्रत्येक मंदिरात जातात ते अख्खं मंदिर माहिती चालू महाराष्ट्रातली चौकात रिटर्न नाक्यावरती सभा होईल साहेब थोडं आता लवकर येत ना
मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकिल यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम के दर पे आज दरोड़ा साहब हाजिर हुए, उनकी हाजिरी को कबूल व मकबूल अता फरमा और जीत में उनकी ज्यादा से ज्यादा हासिलत करने की तौफीक और रफीक अता फरमा। उन्हें पूरे तालुके में मतदान की ज्यादा से ज्यादा मतदार मिलने की तौफीक और रफीक अता फरमा। या सरकार या मलंग शली वो सरकार आपके दरबार में हाजिर हुए, इनकी हाजिरी को कबूल अता फरमा के उनका जीत का झंडा लहराने के लिए वो इधर वापस आए आपके दर पे। ये दुआ करता हूँ, दुआ कबूल व मकबूल अता फरमा। या मौला ये मेरे परवरदिगार पाक मलंग शली के सदके तुफेल में इनका बेड़ा पार अता फरमा। अला इन्ना ला खौफुन अलैहिम यहज़नून अल्लज़ीना कानू यत्तक़ून सुब्हान रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर सर्व आलेल्या मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे, आता या ठिकाणी आपली प्रमुख सभा होणार आहे, तरी आलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे, मोबाईल करू नका। हॅलो हॅलो बोलू नका, बोलू नका, बोलू नका। थोड्याच वेळात या ठिकाणी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा दोरखंड विभाग जिल्हा परिषद गटामधून रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि या रॅलीच्या आयोजनाची चौक सभा या दोरखंड नाक्यावर होत आहे। तरी आलेल्या सर्व घरात बघले पाहिजे। हे संभ्रम माय बहिणींसाठी 1500 रुपये दिले, त्याच्यात पण संशय आहे की आताच का दिले? अरे तुम्ही नाही दिले ना, आता दिले ना। आम्ही प्रत्येकाकडे बहिणींना पोहोचलेत, बहिणींचा सन्मान केला गेला, तुम्ही मात्र आजपर्यंत केला नाही आणि यापुढे सुद्धा तुम्ही कराल अशी आम्हाला शाश्वती नाही। म्हणून आमच्या कुठल्याही समाजामध्ये, आमच्या दलित समाज असेल या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, इथे दोघांमध्ये कुठल्याही समाजाची बात करायची नाही, कारण आम्ही राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली असे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर अशा सर्व थोर विधिकांना मी देवान नमन करून मी 2 शब्द इथे बोलत आहे। आता 135 शहापूर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता काँग्रेस पार्टी, शिवसेना, श्रीकाई आठवले गट, समाजवादी संघटना व इतर घटक पक्ष यांनी एकत्र येऊन महायुतीचे अधिकृत लोकप्रिय असे आमदार माननीय श्री दैवत दरोडा साहेबांना घड्याळ या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर आपण येणारी निवडणूक लढत आहोत 20 तारखेला। तर मला एकच म्हणायचे, आमच्या महिलांसाठी खास करून म्हणायचे, महायुती सरकारने अनेक योजना आणल्या, त्यापैकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली। ही लोकप्रिय काय झाली? कारण माझ्या खेड्यापाड्यातली, शहरातली, वाड्यापाड्यातील अनेक महिलांना 1500 रुपये असे दादांनी म्हणजे महायुती सरकारमध्ये सर्वांनी राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या 3 भावांकडे आम्हाला मिळून एक अशी माझी लाडकी बहीण ही योजना दिली।
या योजनेअंतर्गत 1500 रुपये दर महिलांना मिळतात. आता ते 1500 रुपये आता 1500 रुपये न मिळतात ते पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत अशी भरीव अशी वाढ या महायुती सरकारने केलेली आहे. आता आपल्या महिलांसाठी याच्यापूर्वी ऐतिहासिक अशी निर्णय या महायुती सरकारने घेतला आणि साहजिकच आपल्या प्रिय भावाला आपण काहीतरी भावबीजेचं बदली दिलं पाहिजे, रक्षाबंधनचं बदली दिलं पाहिजे. त्यांनी तुम्हाला 1500 रुपये 2100 रुपये दिले. माझ्या सर्व महिला भगिनींना आणि इथे बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगायचं तुमच्या घरी आई बहीण तुमची बायका तिलाही ते 1500 रुपये मिळाले असतील, त्याच्याकडे 2100 रुपये मिळेल. तर मला सगळ्या महिला भगिनींना सांगायचं आहे की हे एवढी जर आपल्या भावाने आपल्याला ही भावबीज दिलेली आपल्या स्वतःचा भाव आपल्याला कधी देत नाही अशी भावबीज आपल्याला महायुती सरकारने दिलेली आहे. तर आपल्याला कर्तव्य आहे, आपल्या महिलांचं कर्तव्य आहे की आपण त्या दादाला आपण त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याला एक मत दिलं पाहिजे आणि ते बहुमूल्य मत आपल्या सर्व महिला भगिनींचं असलं पाहिजे. कारण आज ज्यांनी आपला विचार केलेला आहे त्या महायुती सरकारचा आपल्या महायुती सरकारचे आपले उमेदवार दररोज आहेत त्यांनी अनेक विकासांची कामं केली. अशा आपल्या लाडक्या आमदार साहेबांना उभे राहतात आणि ते पाठवून निवडून येणार आहे. तर मला सर्व माता भगिनींना एवढंच सांगायचंय की साहेबांना अनेक आशीर्वाद आपल्या मतांच्या रूपाने द्या. ते त्यांनी ही 2100 रुपये केलेली माझी लाडकी बहीण पुढे जाऊन 2100 ते 3000 सुद्धा होऊ शकते. फक्त एवढंच म्हणणं आहे की आपले लाडके उमेदवार आहेत गरोडा साहेब यांना घड्याळ बसण्यावर 1 नंबरवर घालून निशाणी घालून आणि आपल्या सर्व माता भगिनींनी त्या दिवशी मतदानाचा अधिकार 20 तारखेला आपण बजावायचा आहे. तर सर्व इथे उपस्थित सर्व पंचक्रोशीत सर्वांना येत्या 20 तारखेला सर्वांनी मतदानाला सकाळी 1 नंबरला घड्याळ नाही ते दाबून आपण जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने आपण गरोडा साहेबांना विजय करू. आणि माझे 2 शब्द उपस्थित सर्व माझे सहकारी माननीय भास्कर जाधव साहेब, माननीय नरेंद्र आंबे साहेब, माननीय शिवसेना सरकारची एकंदरीत त्यांची मिटिंग होती. आमचे अजित पवार गटाचे सर्व सहकारी आरपीआयचे सर्व सहकारी श्रमजीवी सर्व सहकारी आणि ही रॅली किंवा ही मिटिंग सक्सेसफुल यशस्वी करण्यासाठी जाणून मेहनत घेतली. त्यांचे कर्मचारी नांदेडची त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तर तुमच्यामध्ये नव्हे मी जुनाच गिरी जमाच गरी आणि जुनाच गरी त्याच्यामुळे जुने कामाला लागलं पाहिजे. याच चौकामध्ये आपण दर इलेक्शनला सभा घेतो आणि सभा घेत असताना इथं एकदा का आपल्या ग्रामीणमध्ये सभा झाली तर तो माणूस निवडून येतो आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणे मला मिळेल. मी ज्या मतदारसंघामध्ये दौरा करत असताना काल वाड्यामध्ये होतो. वाड्याच्या आमच्या महिला बहिणी आल्या आहेत. निश्चितपणे त्यांचा जो प्रतिसाद बघून लाडक्या बहिणींचा प्रतिसाद बघून लाडक्या भावांचा प्रतिसाद बघून वयोवृद्धांचा प्रतिसाद बघून निश्चितपणे पुन्हा एकदा 5व्यांदा महाराष्ट्राच्या विधानमंडळात मला पाठवण्याची आपल्याला संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. बोलण्यासारखा बोलतोय मी कुणाला टीका देणारा माणूस नाही. कोणत्या व्हॉट्सअप फेसबुकवर वेगवेगळ्या कॉमेंट्स करणारा माणूस नाही. मी काम करत आलोय काम करत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मागच्या 4-5 दिवसामध्ये एक रॅली झाली आणि या 4-5 दिवसाच्या रॅलीमध्ये किती लोक बाहेर चालले होते काय होतं ना कधीच स्थानिक हा सगळे सुटातले मुटातले
सगळे VIP लोक आज या परिसरातील सर्व गोरगरीब जनता, या परिसरातील सर्व माझे सहकारी, भाताची सीजन असेल सुद्धा, कापणीची सीजन असेल सुद्धा, जर्मनीची सीजन असेल सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले. हे केवळ आणि केवळ प्रेमापोटी, आणि हे प्रेम गेले 30 वर्ष या सर्व जनतेने मला दिलेलं आहे. त्या सर्व जनतेच्या प्रति मी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या येत्या 20 वर्षाला समोरून बटन दाबून मला विजय करा अशा पद्धती सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा विजय व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. गावात सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये आपल्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद, या प्रतिसादाकडे आपण कशा प्रकारे पाहत आहात? निश्चितपणे सार्वत्रिक निवडणूक 2024च्या या निवडणुकीमध्ये मी पुन्हा एकदा माझं नशीब आजमावतो. मी लोकांमध्ये जातो आणि लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी या शहापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करेन. मी गेले 30 वर्ष लोकांना दिलेलं प्रेम, लोकांशी वागलेलं, लोकांबरोबर सलागीची वागणं आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मी ही संपूर्ण दौलत या ठिकाणी कमावलेली आहे. आणि निश्चितपणे त्याचा फायदा, त्याचा उपयोग मला येत्या 20 तारखेला मतदानाच्या रूपाने, मतपेटीच्या रूपाने सर्वांची निशाणी जी घड्याळ आहे त्या घड्याळी समोर बटन दाबून मला त्यांचा आशीर्वाद मिळेल अशी मला खात्री आहे. आणि आमचा जो परिसर आहे हा डोळखाम विभाग आहे. डोळखाम विभागामध्ये या चौकामध्ये जेव्हा सभा होते त्या सभेमध्ये जो माणूस चांगल्या पद्धतीने या भागामध्ये काम करतो त्यालाच जनता निवडून देते आणि या भागाची नाळ माझी आहे. हे भाग विभाग माझा आहे. संपूर्ण मतदारसंघात माझा जरी असला तर माझं हे होम पिच आहे आणि या होम पिच मध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग मी करेन आणि निश्चितपणे चौकार झालेला शिक्षण मारण्याचं काम ही जनता आणि मला तो महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पोहोचवण्याचं काम माझी सर्व गोरगरीब जनता करेल. महायुतीचे सगळेच घटक पक्ष आपल्याला विजयी करण्यासाठी एकवटलेले आहेत, याकडे आपण कसे पाहता? निश्चितपणे महायुतीचे आमचे सर्व घटक पक्ष, माननीय भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी, शिवसेनेचे आमचे सर्व सहकारी, RPIचे आमचे सहकारी, श्रमजीवीचे आमचे सर्व सहकारी आणि इतर घटक पक्ष हे निश्चितपणे माझ्या पाठीशी खंबीरमध्ये उभे आहेत आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या बळावर या महाराष्ट्राच्या विधानमंडळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं घड्याळ हे त्या ठिकाणी चालणार आहे. आपण जनतेला मतदानासाठी आव्हान करा. या ठिकाणी निश्चितपणे जनतेला मी आवाहन करतो की या ठिकाणी घटनेनुसार 9 उमेदवार आहेत आणि ह्या 9 उमेदवारामध्ये जे उमेदवार असतील त्यांच्याशी कोणतीही आमची सलगी नसल्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या सहभागाने, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, लोकांना हवे असणारे असे लोकभिमुख उमेदवार म्हणून माझ्याकडे जनता पाहते आणि निश्चितच मला खात्री आहे की जनता मला भरभरून मतं देऊन विजय करतील. भाजपचे तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. कशा प्रकारे प्रचाराचा आपल्याकडून या उमेदवारांना निवडून आणण्याकामी कशा प्रकारचा प्रचाराचा आपले रणधुमाळी सुरू आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो का भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, RPI असेल, श्रमजीवी संघटना असेल आणि त्याचप्रमाणे साहेबांची राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, सर्वच कार्यकर्ते जोमाने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि ऊन रात्र न पाहता ते सकाळपासून रात्रीपर्यंत साहेबांचा प्रचार करतात. नक्कीच हा प्रचाराचा सर्व आम्ही ज्या वेळेला आम्ही फिरतो, गावागावामध्ये जातो, नक्कीच सर्व गोरगरीब जनता साहेबांना बोलते, साहेब आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा पाहिजेत आणि तुम्ही पुन्हा आले तर नक्कीच आमचं काहीतरी आता या ठिकाणी परत जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि गोरगरीब जनतेला, शेतकरी असेल त्यांना काहीतरी न्याय मिळेल. ह्या जनतेच्या आम्ही ज्यावेळेस जातो त्यांच्या त्या फीडबॅक त्यांच्याकडून आम्हाला मिळतात. नक्कीच या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत साहेब भरघोष मताने निवडून येतील आणि याचा सर्व श्रेय महायुतीचे सर्व पक्ष आहेत त्यांना नक्कीच जाईल असं मला असं वाटतं. लाडकी बहीण योजना या ठिकाणी जोरात सुरू आहे आणि लाडकी बहिणीच्या यशाकडे तुम्ही कसे पाहता? निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने, माननीय आमचे नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार यांनी एकत्र निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा शुभारंभ सुद्धा शहापूरमध्ये
त्याच्या प्रणेत्या, त्याच्या माल विकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांच्या स्वरूपाने त्यांनी सुरुवात शहापूरमधून केली आणि निश्चितच मला खात्री आहे जेव्हा जेव्हा मी प्रचाराला फिरतो त्यावेळेस लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरच मी हसू बघतोय आणि ते हसू निश्चितचपणे पेटीमध्ये येईल आणि पेटीमध्ये उतरेल आणि मला निवडून येतील लाडक्या बहिणी। त्याचबरोबर महिलांमध्ये दिलेला हाफ तिकिटाचा जो निर्णय शासनाने घेतलाय त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करेन, कारण एसटी महामंडळ हे डबघायला जाण्याच्या तयारीत होतं, परंतु शासनाने जो निर्णय घेतला की महिलांना त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटावर सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळाचं प्रॉफिट वाढलं, एसटी महामंडळ बाजारात पुन्हा एकदा आली। त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना तीर्थ विकासाचं काम त्या ठिकाणी देण्यात आलं। हा पूर्ण सिनियर सिटीजन लोकांना वयोवृद्ध लोकांना तीर्थ विकासासाठी चांगल्या पद्धतीची सुविधा उपलब्ध केली। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कर्ज आणि शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला भाव देण्यासाठी माननीय अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा त्या ठिकाणी माफ केलं, त्याच्यावर असलेलं जे व्याज होतं ते व्याज माफ केलं आणि त्या व्याजाच्या अनुषंगाने जो काही शेतकऱ्यांना बोनस मिळत होता तो बोनस सुद्धा माननीय अजितदादा पवार आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो बोनस सुद्धा शेतकऱ्यांना दिला। म्हणजे शेतकरी खुश आहेत, महिला खुश आहेत, तरुणाला रोजगार दिला, तरुण खुश आहेत, वयोवृद्धांना फुकट तिकीट दिला, वयोवृद्ध खुश आहेत। म्हणजे ही सगळं खुशीची जनता निश्चितपणे महायुतीला या ठिकाणी मतदान करेल आणि महायुतीचे उमेदवार म्हणून मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केले अशी मला खात्री आहे। लाडक्या बहिणींचा या ठिकाणी जनता दरबारशी आपण भेट दिली, व्यस्त कार्यक्रमातून जनता दरबारशी बातचीत केल्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। Dana